रानगव्याच्या घटनेत गगनबावडा वन विभागाची नियमानुसार कार्यवाही। गगनबावडा तालुक्यातील वेसर्डे परिसरात विहिरीमध्ये मृत अवस्थेत आढळलेल्या रानगव्याच्या घटनेबाबत सोशल मीडियावर वन विभागाने पंचनामा केला नाही अशा स्वरूपाच्या बातम्या प्रसारित करण्यात आल्या होत्या। मात्र प्रत्यक्षात वन विभागाने अत्यंत जबाबदारीने व नियमानुसार सर्व कार्यवाही पूर्ण केल्याचे समोर आले आहे। सदर घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रानगव्याची पाहणी करण्यात आली। स्थानिक पंचांना सोबत घेऊन अधिकृत पंचनामा करण्यात आला असून त्यामध्ये मृत रानगव्याची स्थिती, विहिरीतील परिस्थिती, शरीरावरील निरीक्षणे तसे इतर आवश्यक तपशील पंचनामा रिपोर्टमध्ये नोंदवण्यात आला आहे। पंचनाम्यानुसार मृत रानगवा पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता। त्याच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात आळ्या झालेल्या होत्या, त्यामुळे शवविच्छेदन करणे शक्य नसल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी नमूद केले। त्यानंतर वन विभागाने JCBच्या सहाय्याने रानगव्याला विहिरीतून बाहेर काढले व सर्व प्रक्रिया पूर्ण करून नियमानुसार दफन करण्यात आले। या संपूर्ण कारवाई दरम्यान गगनबावडा वन विभाग, पशुवैद्यकीय अधिकारी, स्थानिक पंच व ग्रामस्थ उपस्थित होते। त्यामुळे वन विभागाने निष्काळजीपणा न करता शासन नियमानुसार पारदर्शक पद्धतीने काम पूर्ण केल्याचे स्पष्ट झाले आहे। वन्य प्राण्याचे संरक्षण व अशा घटनांमध्ये तातडीने प्रतिसाद देण्यासाठी गगनबावडा वन विभाग सातत्याने कार्यरत असून अफवांपेक्षा अधिकृत माहितीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन देखील गगनबावडा वन विभागाच्या वतीने नागरिकांना करण्यात येत आहे। जांभळी कासार न्यूजसाठी गगनबावड्याहून राम करले।